नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. पुराव्यांच्या अभावी निकाल हा सचिनच्या बाजूने लागणार असतो, पण तितक्यात चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात आणि त्यानंतर अर्जुन पुढे बोलू लागतो. अर्जुन त्याचं मत मांडण्यासाठी जजकडून परमिशन घेतो, तसे ते त्याला देतातही. अर्जुन आता सचिनला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि सचिनने अस्मितावरती जे जे काही आरोप केले आहे ते योग्य आहेत की नाही हे पडताळण्यासाठी तो पुन्हा एकदा सचिनला तेच प्रश्न विचारतो. अर्जुन विचारतो की तुम्हाला कॅनडामध्ये नोकरी करण्यासाठी अस्मिता यांनी सांगितलं होतं का? तेव्हा सचिन म्हणतो नाही, ती नोकरी मी माझ्या मर्जीने स्वीकारली होती. अर्जुन विचारतो म्हणजे तुमच्या आईवडिलांची तिने सेवा केली नाही, त्यांना सांभाळलं नाही, हा सुद्धा तुमचा आरोप आहे? तेव्हा सचिन म्हणतो हो, माझ्या आईवडिलांची तिने अजिबात काळजी घेतली नाही, उलट त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडून आली. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं खोटं आहे आणि हे सिद्ध करणारे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत. तो वृद्धाश्रमाची रिसेप्शनिस्ट तिला बोलवण्याची परवानगी मागतो. आता जेव्हा रिसेप्शनिस्ट आतमध्ये येते तेव्हा अर्जुन तिला सचिनच्या आईवडिलांचा फोटो दाखवतो. तेव्हा ती सांगते की हो, यांना काही दिवसांपूर्वी आमच्या वृद्धाश्रमामध्ये मीच एंट्री दिली होती आणि त्यांच्यासोबत हे होते. ती सचिनची ओळख दाखवते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की त्यांच्याबरोबर हेच होते का? तेव्हा ती हो सांगते. तेव्हा सचिन पुन्हा कांगावा करू लागतो आणि त्या रिसिप्टवरती अस्मिताचं नाव आहे असंही सांगतो. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट सांगते की गेटवर एंट्री करताना त्यांनी स्वतःचं नाव लिहिलं होतं, कारण तिथं त्यांना लेडीजचं नाव टाकून जमणार नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी तिथे नाव टाकलं. पण आतमध्ये आल्यानंतर रिसिप्टवरती त्यांनी त्यांच्या मनानेच नाव टाकलं. आता हा सगळा खुलासा केल्यानंतर अर्जुन त्या वृद्धाश्रमाचं रजिस्टर कोर्टामध्ये सादर करतो की ज्यामध्ये सचिनसोबत त्याच्या आईवडिलांची सुद्धा एंट्री केलेली असते. मात्र बाहेर पडताना फक्त सचिन एकटाच बाहेर पडला याचेसुद्धा त्याच्यामध्ये पुरावे असतात. याचा अर्थ स्पष्ट होतो की सचिनने स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडलं आणि आळ मात्र अस्मितावरती घेतलेला असतो. अर्जुनने पुराव्यानेशी सिद्ध केलेलं असतं की सचिनच्या आईवडिलांना त्यांनी स्वतःच वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं असतं. आता हे ऐकल्यानंतर सचिनचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. आता इकडे प्रतिमा मात्र सायलीची खूप आतुरतेने वाट पाहत असते. तिचे डोळे तिच्या वाटेकडेच लागलेले असतात. सुमन म्हणते, अहो वहिनी, हिअरिंग झाल्यानंतर अर्जुन तिला सोडवणार आहेस ना? तेव्हा प्रतिमा म्हणते हो गं, पण धीर काही धरवत नाही आहे. तितक्यात एक फर्निचर रिपेअरिंगवाला व्यक्ती तिथे येतो आणि तो सांगतो की अर्जुन सरांनी मला इथे पाठवले आहे. फर्निचरच्या सगळ्या कोपऱ्यांना सेफ्टी गार्ड त्यांनी लावायला सांगितलेलं आहे. मग मी आता सुरुवात करू का? तेव्हा प्रतिमा आणि सुमनला तर अर्जुनचं खूप कौतुक वाटू लागतं. हे सगळं अर्जुनने करायला सांगितलं आहे आणि दोघेही एकमेकींकडे पाहून हसू लागतात. त्यानंतर त्या व्यक्तीकडे काही बॉटल असतात, तर ती विचारते की या बॉटलसुद्धा त्यांनी सांगितले आहेत का ठेवायला? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की हो, त्यांनीच सांगितले आहेत, ठिकठिकाणी या बाटल्या भरून ठेवायला सांगितल्यात. तेव्हा तो व्यक्ती त्याचं काम करायला निघून जातो. मात्र प्रतिमा स्वतःशीच दोष देऊ लागते. आज तन्वी अर्जुनची बायको असती, त्यांनीसुद्धा तन्वीची अशीच काळजी घेतली असती. पण बघ ना, आणि आता यांनी तर सांगून ठेवलं आहे की तन्वीचा शोध घ्यायचा नाही, म्हणजे सगळंच संपलं. तेव्हा सुमन तिची समजूत काढते. सायलीसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलगीसारखीच आहे ना, मग तिचे हवे तेवढे कौतुक करा, असं ती बोलते. आता इकडे अर्जुन कोर्टामध्ये पुढचा त्याचा साक्षीदार बोलवतो, जो की सचिनला कर्ज देणारा व्यक्ती असतो, अशोक राऊत. आता सचिनला पाहून ते सांगतात की या माणसाला मी चांगलाच ओळखतो. कॅनडामध्ये असताना माझी आणि त्याची ओळख झाली होती. खरं तर यांनी माझ्याकडून खूप मोठं लोन घेतलं होतं आणि आपल्याच देशातलं आहे म्हणून मी आंधळेपणाने त्याला लोनसुद्धा दिलं होतं. पण त्यानंतर त्यांनी काही माझं लोन परत केलं नाही आणि आत्तापर्यंतसुद्धा त्याने मला लोन परत केलेलं नाही आहे. हा एकदम फ्रॉड माणूस आहे. याने कॅनडामध्ये असताना
खूप मुलींच्या आयुष्य बर्बाद केलं आहे आणि त्या मुलींकडूनसुद्धा त्याने असेच पैसे बळकावलेले आहेत असं तो सांगतो. आता मात्र सचिनची चांगलीच बोलती बंद होते. पण सचिनचा वकील म्हणतो की हे कदाचित तुम्ही त्यांच्याकडून पडवून घेतलं असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट तुम्हाला काय वाटतं की माझ्याकडे या सगळ्या गोष्टीचे पुरावे नसतील का? जज साहेब माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत. आणि मग तो सचिनचे कॉल रेकॉर्ड दाखवतो जे की त्याने कॅनडामध्ये असताना त्या मुलींशी चॅटिंग केलेली असते, त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेतले असतात. त्या सगळ्याची डिटेल्स अर्जुन कोर्टामध्ये दाखवतो. अश्विन हळूच म्हणतो की बाबा बघितलं ना, हा आहे आपला अर्जुन दादा. मला तर वाटलं होतं की हा काहीच बोलत नाही आहे, पण त्याचा हा सगळा प्लॅन होता. तेव्हा सगळ्यांनाच अर्जुनबद्दल खूप अभिमान वाटत असतो. आता अर्जुन पुढे देशमाने वकिलांना बोलावतो. या देशमाने वकिलांना तो प्रश्न विचारतो की तुम्ही यांना ओळखता का? तेव्हा देशमाने वकील म्हणतात की हो, मी याला चांगलंच ओळखतो आणि आता मी गप्प बसणार नाही आहे. याच्या विरोधामध्ये सगळे पुरावे मी सांगणार आहे. आता सचिन त्याला रागातच खुणावतो की काहीही बोलू नको. मात्र देशमाने वकील म्हणतात की मी आज गप्प बसणार नाही. मी महिपत शिकरेला सोडवावं यासाठी त्यांनी माझ्याबरोबर खूप वाईट व्यवहार केला. माझ्या मुलीला त्यांनी किडनॅप केलं. आता देशमाने वकील अगदी तळतळीने मागे सगळे घडलेले प्रसंग कोर्टात सांगू लागतात. कसं सचिनने त्याला धमकावलं होतं, मुलीला किडनॅप केलं होतं आणि महिपतला सोडण्यासाठी भाग पाडलं होतं. त्यानंतर तिला औषधोपचारसुद्धा दिला नव्हता जेव्हा ती आजारी होती. हे सगळं ते कोर्टामध्ये सांगतात आणि यावरून स्पष्ट होतं की सचिन एक अतिशय क्रूर आणि निर्दयी व्यक्ती आहे. आता अर्जुन कोर्टामध्ये सांगतो की जे काही आरोप त्यांनी अस्मिता दीक्षित यांच्यावरती केले होते ते सगळे खोटे होते आणि खरं तर स्वतःचा हा क्रूर चेहरा लपवण्यासाठी आणि पोटगी द्यावी लागू नाही यासाठी सचिन दीक्षित यांनी इतका घाणेरडा प्लॅन समोर आणला होता. याबद्दल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशीच मी या कोर्टाकडे मागणी करतो. सगळे साक्षीदार आणि पुरावे तपासल्यानंतर जजसाहेब त्यांचा निर्णय अस्मिताच्या बाजूने देतात आणि तिला डिवोर्स मंजूर करून देतात. त्यानंतर सचिनने जे काही गुन्हे केलेले आहेत, महिपत शिकरेला सोडवण्यासाठी किडनॅपिंग, बँकेतील फ्रॉड आणि कोर्टामध्ये आणखी काही त्याच्याबद्दल उघड झालेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांची तपासणी करण्यासाठी कोर्ट पोलिसांना आदेश देते. त्याचप्रमाणे सुभेदार कुटुंबियांचा जो मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला त्याचीसुद्धा नुकसान भरपाई म्हणून त्याला दंड ठोठावण्यात येतो. आणि एवढं बोलून कोर्टाचं कामकाज संपतं. आता अस्मिता सचिन समोर जाते आणि म्हणते की बघितलं ना, शेवटी सत्याचाच विजय झाला. तू जे काही खोटं नाटं पेरलं होतंस ते सगळं माझ्या भावाने उकडून काढलं. अर्जुनही त्याला बोलतो. सायली म्हणते, हे तुम्हीच तुमच्या हाताने ओढवून घेतलं आहे. तुम्हीच तुमच्या हाताने तुमच्या संसाराचं वाटोळं केलं आहे. याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही काहीही हात नाही आहे. तेव्हा सचिन म्हणतो की तुम्हाला असं वाटतं का की हे संपलं म्हणून एवढ्यावरती ही गोष्ट थांबणार नाही आहे? अस्मिता म्हणते, तुला अजूनही कळत नाही आहे का? आता सगळं संपलं आहे. एकच नातं होतं आपल्यामध्ये आणि तेच नातं मी सांभाळत होते, आयुष्यभर जपत होते. तू कितीही माझ्याशी वाईट वागला तरीही, पण आज तेच नातं मी संपवून टाकते. त्या नात्याची एक शेवटची निशाणी माझ्याकडे आहे, हे मंगळसूत्र. हे सुद्धा तुला घे. आणि ती चक्क मंगळसूत्र काढून त्याच्यासमोर ठेवून देते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीच खरी तन्वी आहे याची ओळख आता सायलीला हळूहळू पटत जाणार आहे. तर अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.